हाय, तर हा मागच्या व्हिडिओचा सेकंड शिजू. पार्ट आहे. मागच्या व्हिडिओच्या मध्ये आपण काय बघितलं हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवलेलं आहे आणि इथून पुढे चालू होते आपला हा पार्ट. तर सँडविच बनवलेलं होतं मी आणि त्यानंतर मग भरपूर नाश्त्याची भांडी वगैरे पडलेली होती. आणि मागच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं की मी काहीतरी एक नवीन रेसिपी ट्राय करणार आहे. ती रेसिपी पहिल्यांदाच बनवते मी, म्हणून मग तुमच्यासोबत व्हिडिओ तर शेअर करते, पण मी काही रेसिपी नाही आहे शेअर करत आहे. तर त्यासाठीच मी थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलेलं होतं. खजूर जे होतं ते कोमट दुधामध्ये भिजत ठेवलेलं होतं. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझा पूर्ण दिवस शेअर करण्याचं ट्राय केलं, पण 3 मिनिटाच्या या शॉर्ट्समध्ये माझा काही पूर्ण दिवस बसला नाही आहे, त्यामुळे या शॉर्टचे पार्ट्स बनलेले आहेत छोटे-छोटे. तर हा सेकंड पार्ट आहे आणि थर्ड पार्ट तर खूप छोटासा व्हिडिओ बनणार आहे. तर तो पण तुम्ही नक्कीच बघा. तर हीच ती रेसिपी आहे जी मी नवीन ट्राय करते आहे. बघूयात आपण आता हे कसं बनतंय, काय होतंय ते. मी व्हिडिओच्या शेवटी तर सांगतेच तुम्हाला. दिसायला तर हे खूप छान आणि टेम्प्टिंग वाटतंय, पण टेस्टला पण मला असं वाटतंय की छानच बनेल म्हणून. फेलच झालं तर बघूयात पुढे काय करायचं ते. तर हे आता मी फ्रीजमध्ये ठेवून देते सेट करायला आणि आता स्वयंपाकाकडे जाऊया आपण. तर माझ्याकडे होते सांडगे. गावाकडचे जे लोकं असतात किंवा उन्हाळी जे पदार्थ बनवतात त्यांना हे माहिती असेल. सांडगे माझ्याकडे थोडेसे शिल्लक होते. दरवर्षी मम्मीच देत असते आणि यावर्षी पण तिनेच दिलेले होते. ते संपलेत आता आणि एकदम थोडेसे राहिले होते. त्याची एक भाजी बनली तरी पण ती पुरणार नव्हती. म्हणून मग मी कुरडई भिजत घातली आहे गरम पाण्यामध्ये. मला कुरडईची पण मोकळी भाजी खूप आवडते. छान लागते. मी तुमच्यासोबत शेअर करते कशी करायची ती. खूप सिंपल आणि कमी वेळात बनते. सगळ्यात पहिल्यांदा तर मी तांदूळ धुवून घेतलेत आणि भात लावलेला आहे गॅसवरती. तोपर्यंत कांदा वगैरे चिरून घेते, भाजीची तयारी करते. सांडगे तर भाजून घेतलेलेत. आता भात मी पलीकडच्या गॅसवर घेतलेला आहे आणि या गॅसवरती मला आता भाजी करायची आहे. पहिल्यांदा सांडग्याची भाजी बनवते. त्यासाठी जिरे, मोहरी, हिंग आणि कांदा भाजायला ठेवला होता. पण नंतर माझ्या लक्षात आलं की मी लसूण विसरूनच गेले. तर थोडंसं तेल टाकलं आणि लसूण पण थोडासा फ्राय करून घेतला आणि हे चटणी काढताना मला लक्षातच नाही की गॅस चालूच आहे. तर मग मी गॅस नंतर बंद केला आणि चटणी काढून घेतली आणि थोडेसे मसाले ते मी बंद गॅसवरच टाकलेलेत. हे तर होणारच होतं कारण सुट्टीच्या दिवशी जे बाकीचे कामं असतात म्हणजे घालायची जी कामं असतात मसाल्याच्या डब्यात म्हणा किंवा वरच्या डब्यात म्हणा, तर हे जे स्वयंपाक चालू असतो त्याच्यासोबत हीच कामं चालू असतात. त्यामुळं मग मी विसरून गेले होते. पण हे पण काम सुट्टीच्या दिवशीच करावं लागतं, नाहीतर मग वीकडेजमध्ये परत थोडासा जरी वेळ यासाठी घालवला तरी पण खूप वेळ जातो आणि तोच वेळ वाचवण्यासाठी हा वेळेचा थोडासा उपयोग करावा लागतो. तर त्यानंतर मी गॅस चालू केला आहे आणि बेसिक मसाले घातलेत. त्यामध्ये हळद, तिखट आणि जिरा पावडर, धना पावडर टाकली आहे.